सकाळचे 7:30 वाजले होते. घरात सगळे आपापल्या कामात व्यस्त होते. स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज येत होता. बाहेर अंगणात सून राधिका कपडे वाळत घालत होती आणि घराच्या एका कोपऱ्यात शांतपणे बसली होती सुमित्रा. वय झालं होतं, शरीर थकलं होतं, पण तिच्या चेहऱ्यावरचं दुःख शरीराच्या थकव्यापेक्षा खूप मोठं होतं. तिचा मुलगा अभय सकाळी ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. आई, माझा डब्बा कुठे आहे? सुमित्रा पटकन उठली. इथे आहे रे, सकाळीच करून ठेवला. अभयने डब्बा घेतला आणि काही न बोलता बाहेर निघून गेला. सुमित्रा त्याच्याकडे पाहत राहिली. आईला मुलाने 2 शब्द प्रेमाने बोलावं एवढीच तिची इच्छा होती. पण अभय गेली अनेक वर्ष तिच्याशी तुटकपणे बोलत होता. कारण त्याच्या मनात एक गैरसमज होता. त्याला वाटत होतं की त्याची आई त्याच्यावर कधीच प्रेम करत नव्हती. हा गैरसमज कसा निर्माण झाला, त्यासाठी आपल्याला जवळपास 20 वर्ष मागे जावं लागणार होतं. अभय तेव्हा फक्त 10 वर्षाचा होता. त्याचे वडील एका छोट्या कारखान्यात काम करत होते. घरची परिस्थिती साधारण होती. एका रात्री वडिलांना अचानक कामावरून घरी आणण्यात आलं. त्यांची तब्येत खूप बिघडली होती. आई सुमित्राने रात्रभर त्यांची सेवा केली. पण सकाळ होण्याआधीच अभयच्या वडिलांचं निधन झालं. 10 वर्षाचा अभय त्या दिवशी आईला घट्ट धरून रडत होता. आई, आता आपण काय करायचं? सुमित्राने डोळ्यातलं पाणी पुसलं. काहीही झालं तरी मी तुला शिकवणार, तुला मोठं करणार. आणि तिने ते करून दाखवलं. पण त्यासाठी तिला स्वतःच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सोडाव्या लागल्या. ती दिवसभर लोकांच्या घरात काम करू लागली. अभयला चांगल्या शाळेत शिकवलं. त्याला कधी जाणवू दिलं नाही की घरात पैशांची कमतरता आहे. पण अभय मोठा होत गेला तसं त्याला एक गोष्ट सतत जाणवत होती. आई त्याच्यापासून काहीतरी लपवत होती. आणि एक दिवस त्याला अशी गोष्ट समजली ज्यामुळे त्याने स्वतःच्या आईचाच तिरस्कार करायला सुरुवात केली. त्या दिवशी अभय कॉलेजमधून घरी आला. घराच्या बाहेर एक अनोळखा पुरुष सुमित्राशी बोलत होता. अभयने दुरूनच ते पाहिलं. तो थांबला. त्या पुरुषाने सुमित्राच्या हातात काहीतरी दिलं. सुमित्राने आजूबाजूला पाहिलं आणि ते लगेच लपवून ठेवलं. अभयला संशय आला. आई, हा कोण होता? सुमित्रा काहीच बोलली नाही. आई, मी विचारतोय, कोण होता तो? ती शांत राहिली. अभयचा राग वाढला. माझ्यापासून काय लपवतेस? सुमित्राच्या डोळ्यात पाणी आलं. पण ती फक्त एवढंच म्हणाली, अभय, योग्य वेळ आली की सगळं सांगेन. अभयला तिचं हे उत्तर अजिबात आवडलं नाही. त्याच्या मनात पहिल्यांदा आईबद्दल शंकेची बीज पडली. आणि पुढची अनेक वर्ष तीच बीज एक मोठ्या गैरसमजात बदलत गेली. पण सत्य काय होतं? सुमित्रा ज्या गोष्टीसाठी अनेक वर्ष शांत होती, ती गोष्ट समोर आली तेव्हा अभयच्या पायाखालची जमीन सरकणार होती. त्या दिवसानंतर अभयच्या मनात आईबद्दलचा दिवसेंदिवस वाढत गेला. तो कितीही प्रयत्न केला तरी त्या अनोळखी माणसाचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर जात नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने पुन्हा आईला विचारलं, आई, काल तो माणूस आला होता, तो पुन्हा कधी येणार आहे? सुमित्रा क्षणभर थांबली. मला माहीत नाही. मला खरं सांग अभय, प्रत्येक गोष्ट आता तुला सांगणं शक्य नाही. हे ऐकताच अभय चिडला. माझ्यापासून एवढं काय लपवायचं आहे? मी आता लहान नाही. सुमित्राने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात वेदना होत्या, पण तिने पुन्हा काहीच सांगितलं नाही. काही दिवसांनी अभयच्या कॉलेजची फी भरण्याची शेवटची तारीख आली. घरात पैसे नव्हते. अभय खूप चिंतेत होता. तो आईला म्हणाला, आई, फी भरली नाही तर माझं वर्ष वाया जाईल. सुमित्रा शांतपणे म्हणाली, तू काळजी करू नकोस, फी भरली जाईल. पण पैसे कुठून येणार ते मी बघते. दुसऱ्या दिवशी सुमित्राने फी भरली. अभयला आश्चर्य वाटलं. आई, एवढे पैसे कुठून आणलेस? ती हसली. तुझ्या शिक्षणासाठी पैसे कमी पडू देणार नाही. पण अभयच्या मनात मात्र दुसराच विचार आला. आईकडे अचानक एवढे पैसे आले कुठून? त्याने विचारणं सोडलं, पण संशय सोडला नाही. काळ पुढे गेला. अभयला चांगली नोकरी मिळाली. शहरात त्याचं लग्न झालं. राधिका समजूतदार मुलगी होती. लग्नानंतर अभय आईला म्हणाला, आई, आता तू आमच्यासोबत शहरात चल. सुमित्राने हसत नकार दिला.
नाही, तुम्ही दोघं नवीन आयुष्य सुरू करा, मला माझ्या घरात राहू दे. अभयला वाटलं आई हट्टी आहे, पण खरं कारण त्याला माहीत नव्हतं. सुमित्राला भीती होती. तिचं जुनं सत्य अभयच्या नव्या आयुष्यावर सावली बनू नये. काही महिन्यांनी एक दिवस अभय ऑफिसमधून घरी आला. त्याच्या हातात एक कागद होता. तो थेट आईसमोर गेला. आई, हा काय प्रकार आहे? सुमित्राच्या हातातून कप खाली पडला. तिने तो कागद पाहिला आणि तिच्या चेहऱ्यावरची शांतता एका क्षणात नाहीशी झाली. कारण तो साधा कागद नव्हता. त्यावर तिच्या नावाची एक मोठी मालमत्ता नोंद होती. अभय संतापला. इतकी वर्ष तू मला सांगत होतीस की आपल्याकडे काहीच नाही, मग ही जमीन कुठून आली? सुमित्रा गप्प. आई, मला उत्तर हवं आहे. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती हळू आवाजात म्हणाली, अभय, ही जमीन माझी नाही. अभय थबकला. मग कोणाची आहे? सुमित्राने डोळे मिटले आणि जवळजवळ 20 वर्ष मनात बंद करून ठेवलेले एक सत्य पहिल्यांदा त्याच्यासमोर उघडण्याची वेळ आली होती. ही जमीन तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी ठेवली होती. अभयच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, पण सुमित्राने अजून एक वाक्य म्हटलं आणि ते ऐकून अभयला स्वतःच्या आईवरच केलेल्या प्रत्येक संशयाची लाज वाटू लागली. पण ती जमीन मिळवण्यासाठी मला तुझ्यापासून एक गोष्ट लपवावी लागली होती. अभय काही क्षण जागच्या जागी उभा राहिला. माझ्यापासून? काय लपवलंस आई? सुमित्राने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात इतकी वर्ष साठवलेलं दुःख होतं. ती हळू आवाजात म्हणाली, तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर मला त्यांच्या जमिनीचा हक्क मिळाला होता, पण त्या जमिनीवर तुझ्या काकांनी दावा केला होता. अभय आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. काका? हो, तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी मला सांगितलं होतं की मी एकटी बाई आहे, माझ्याकडे ना पैसा आहे ना ताकद, त्यामुळे जमीन सोडून द्यावी. मग मी नकार दिला. सुमित्राने डोळे पुसले. कारण तुझ्या वडिलांनी शेवटच्या दिवसात मला एकच गोष्ट सांगितली होती. ती थोडी थांबली. सुमित्रा, ही जमीन अभयसाठी जप, त्याचं भविष्य सुरक्षित कर. अभयच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्याच्या मनात अजूनही एक प्रश्न होता. मग तो माणूस कोण होता? सुमित्रा काही क्षण शांत राहिली. तो तुझ्या वडिलांचा जुना मित्र होता. अभयला धक्का बसला. मग तो मला का भेटला नाही? कारण त्याला माहीत होतं की तुझ्या काकांचे लोक तुझ्यावर लक्ष ठेवून आहेत. अभयला आता हळूहळू सगळं समजू लागलं होतं. पण सुमित्राने अजून एक सत्य सांगितलं. अभय, तुझ्या कॉलेजची फी, तुझ्या हॉस्टेलचे पैसे, तुझ्या नोकरीसाठी केलेला पहिला कोर्स, हे सगळं त्या जमिनीच्या उत्पन्नातून झालं. अभयने आश्चर्याने आईकडे पाहिलं. म्हणजे तू माझ्यासाठी? हो. सुमित्रा हसली. तुझ्या आयुष्यात कधी पैशाची कमतरता जाणू नये म्हणून मी स्वतः किती वेळा उपाशी राहिले, पण तुला कधी सांगितलं नाही. अभयच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला आठवलं, लहानपणी आई स्वतःसाठी नवीन साडी घेत नसे. तो कॉलेजमध्ये जात असताना आईच्या चपला कित्येकदा तुटलेल्या असायच्या, पण त्याला मात्र प्रत्येक गोष्ट वेळेवर मिळायची. त्याला अचानक स्वतःच्या जुन्या विचारांची लाज वाटली. तो आईच्या जवळ गेला. आई, मी तुला किती चुकीचं समजलो. सुमित्राने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. आईला मुलाने समजून घ्यावं ही अपेक्षा नसती रे, फक्त त्याने सुखी राहावं एवढंच वाटतं. अभयने आईचा हात घट्ट धरला, पण तेवढ्यात बाहेरून राधिकाचा आवाज आला. अभय. दोघांनीही वळून पाहिलं. राधिका दारात उभी होती. तिच्या हातात एक जुना कागद होता. ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली, हा कागद मला घराच्या जुन्या कपाटात सापडला. अभयने तो कागद हातात घेतला. त्यावर त्यांच्या वडिलांची सही होती आणि खाली लिहिलेलं एक वाक्य पाहून अभयच्या चेहऱ्यावरचं हसू पूर्णपणे गायब झालं. अभयच्या हातातला कागद थरथरत होता. त्याने पुन्हा एकदा खाली लिहिलेले वाक्य वाचलं. माझ्या मृत्यूनंतर अभयला सत्य सांगण्याचा अधिकार फक्त सुमित्राला आहे. अभयने आश्चर्याने आईकडे पाहिलं. आई, बाबांनी असं का लिहिलं होतं? सुमित्राच्या डोळ्यात अश्रू आले. ती काही क्षण शांत राहिली. कारण तुझ्या बाबांना माहीत होतं की त्यांच्या जाण्यानंतर घरातले सगळे आपापल्या परीने तुला काही ना काही सांगतील. पण सत्य काय होतं? सुमित्राने दीर्घ श्वास घेतला.
तुझ्या बाबांच्या मृत्यूच्या काही दिवस आधी त्यांना कळलं होतं की त्यांच्या भावाने जमिनीच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न केला आहे. अभय स्तब्ध झाला. काकांनी? हो. मग बाबांनी त्यांच्यावर कारवाई का केली नाही? सुमित्रा म्हणाली, कारण त्यांना वाटलं होतं की आधी तू सुरक्षित असावा, तुझं शिक्षण पूर्ण व्हावं, तुझं भविष्य उभं राहावं, त्यानंतर ते सगळं उघड करणार होते. अभयच्या डोळ्यांसमोर वडिलांचा चेहरा आला. त्याला अचानक आठवलं, वडील आजारी असतानाही त्याला म्हणायचे, अभय, कितीही मोठा झालास तरी आईची साथ कधी सोडू नकोस. त्यावेळी त्याला त्या शब्दांचा अर्थ कळला नव्हता. आज मात्र प्रत्येक शब्द त्याच्या मनावर खोलवर उतरला. राधिकाने हळूच विचारलं, आई, मग इतकी वर्ष तुम्ही हे सगळं एकट्याने का सहन केलं? सुमित्रा मंद हसली. कारण मला माझ्या मुलाचं आयुष्य भांडणात घालवायचं नव्हतं. अभयने आईचा हात धरला. पण आई, मीच तुला चुकीचं समजलो. तू माझा मुलगा आहेस, तुझ्यावर राग कसा धरू? अभयला काहीच बोलता आलं नाही. तो आईच्या पायाशी बसला. पण त्याच क्षणी राधिकाने तो कागद पुन्हा हातात घेतला. अभय, इथे अजून एक गोष्ट लिहिलेली आहे. अभयने तिच्याकडे पाहिलं. राधिकाने कागद उलटला. मागच्या बाजूला फक्त एकच ओळ होती. जर अभयला हे कधी कळलं तर त्याला सांग, मी त्याच्यासाठी शेवटची एक गोष्ट करून ठेवली आहे. अभयच्या अंगावर काटा आला. शेवटची गोष्ट कोणती? सुमित्रा मात्र शांत होती आणि तिच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहून अभयला जाणवलं, बाबांनी त्यांच्यासाठी जे काही करून ठेवलं होतं त्याचं खरं रहस्य अजून बाकी होतं. अभयच्या मनात एकच प्रश्न घोळत होता, बाबांनी माझ्यासाठी शेवटची कोणती गोष्ट करून ठेवली होती? त्याने आईकडे पाहिलं. आई, मला आता सगळं जाणून घ्यायचं आहे. सुमित्राने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि मग हळू आवाजात म्हणाली, तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी फक्त जमीन ठेवली नव्हती. अभय शांत झाला. मग? त्यांनी तुझ्यासाठी एक घरही घेतलं होतं. अभयला विश्वासच बसेना. घर? हो, शहरापासून थोडं दूर असलेलं छोटंसं घर. तुझ्या बाबांची इच्छा होती की तू मोठा झाल्यावर तिथे स्वतःचं आयुष्य उभं करावंस. राधिकाने आश्चर्याने विचारलं, मग ते घर कुठे आहे? सुमित्रा उठली आणि जुन्या कपाटातून एक किल्ली घेऊन आली. ही त्या घराची किल्ली. अभयने किल्ली हातात घेतली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आई, मग तू मला कधीच का सांगितलं नाहीस? सुमित्रा म्हणाली, कारण ते घर तुझ्या नावावर करण्याआधी एक अट पूर्ण करायची होती. कसली अट? तुझ्या बाबांनी सांगितलं होतं अभयने ते घर तेव्हाच घ्यावं जेव्हा त्याला आपल्या आईची किंमत समजेल. अभय काहीच बोलला नाही. ते एका वाक्याने त्याच्या मनात जणू काहीतरी तुटलं. त्याला आठवलं, गेल्या काही वर्षात त्याने आईशी किती वेळा रागाने बोललं होतं. तिचे फोन टाळले होते, तिच्या निर्णयावर संशय घेतला होता आणि आई मात्र प्रत्येक वेळी शांत राहिली होती. त्या रात्री अभय झोपू शकला नाही. तो पहाटे आईजवळ गेला. आई, सुमित्राने डोळे उघडले. अभय तिच्या शेजारी बसला. मला माफ कर. सुमित्रा हसली. कशासाठी? तुला समजून न घेतल्याबद्दल. सुमित्राने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. आईला मुलाची माफी नको असते रे. मुलगा पुन्हा आईपासून दूर जाऊ नये एवढंच पुरेसं असतं. अभयने तिचा हात घट्ट धरला. पण त्याच वेळी त्याचा फोन वाजला. फोनवर अनोळखी नंबर होता. अभयने फोन उचलला. समोरून एक वृद्ध पुरुषाचा आवाज आला. अभय, तुझ्या बाबांचं खरं सत्य तुला कळलं आहे, पण अजून एक सत्य बाकी आहे आणि ते मीच तुला सांगू शकतो. अभयच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं झालं. तुम्ही कोण? समोरून उत्तर आलं. तुझ्या बाबांचा तो मित्र ज्याला तू 20 वर्षापूर्वी पाहिलं होतंस. आणि फोन कट झाला. अभय काही क्षण फोनकडेच पाहत राहिला, कारण आता त्याला जाणवलं होतं आईने जे सत्य सांगितलं होतं त्यामागे अजून एक मोठं रहस्य लपलेलं होतं. अभयच्या हातात अजूनही फोन होता. समोरून आलेल्या त्या अनोळख्या आवाजाने त्याचे मन अस्वस्थ झालं होतं. तुझ्या बाबांचं खरं सत्य अजून बाकी आहे. हे शब्द त्याच्या डोक्यात सतत घुमत होते. सकाळ होताच अभयने आईला त्या फोनबद्दल सांगितलं. सुमित्राचा चेहरा अचानक बदलला. त्यांचा फोन आला. हो, तुम्हाला त्याचं नाव माहीत आहे का? सुमित्रा काही क्षण गप्प राहिली. मग ती म्हणाली, हो, त्यांचं नाव माधवराव आहे. मग तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? कारण तुझ्या बाबांनी मला त्यांच्याशी संपर्क ठेवू नकोस असं सांगितलं होतं.
अभय आणखी गोंधळला. पण का? सुमित्राने उत्तर देण्याआधीच घराच्या बाहेर गाडी थांबण्याचा आवाज आला. दोघांनी खिडकीतून बाहेर पाहिलं. एक वृद्ध गृहस्थ गाडीतून खाली उतरले. अभय त्यांना पाहताच ओळखू शकला. तोच माणूस होता ज्याला त्याने 20 वर्षापूर्वी आईसोबत पाहिलं होतं. माधवराव घरात आले. त्यांनी सुमित्राकडे पाहिलं. तू अजूनही हे सत्य त्याच्यापासून लपवलंस? सुमित्राच्या डोळ्यात पाणी आलं. मला त्याचं बालपण वाचवायचं होतं. अभय अस्वस्थ झाला. कसलं सत्य? माधवरावांनी त्याच्याकडे पाहिलं. तुझ्या वडिलांचा मृत्यू साधा अपघात नव्हता. अभयच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. काय म्हणताय तुम्ही? माधवराव म्हणाले, तुझ्या वडिलांना काही लोकांनी धमक्या दिल्या होत्या. त्यांनी जमिनीचे कागद चुकीच्या पद्धतीने हस्तांतरित करण्यास नकार दिला होता. म्हणजे? त्यांनी तुझ्या काकांविरुद्ध पुरावे जमा केले होते. अभयने आईकडे पाहिलं. सुमित्रा रडत होती. आई, तुला हे सगळं माहीत होतं? हो. मग मला का नाही सांगितलंस? सुमित्रा म्हणाली, कारण तुझ्या बाबांनी मला शपथ दिली होती. त्यांनी सांगितलं होतं, अभय मोठा होईपर्यंत त्याला सगळ्यापासून दूर ठेव. अभयच्या डोळ्यात अश्रू आले. माधवरावांनी आपल्या बॅगेतून एक जुनी फाईल बाहेर काढली. यात तुझ्या बाबांनी जमा केलेले पुरावे आहेत. अभयने फाईल उघडली. पहिल्याच पानावर त्याला वडिलांची सही दिसली. पण शेवटच्या पानावर एक नाव होतं, अभयच्या काकांचं. अभयच्या हातातून फाईल जवळजवळ खालीच पडली. माधवराव म्हणाले, 20 वर्ष मी हे पुरावे जपून ठेवले. पण आता मला वाटतं सत्य तुझ्यासमोर येण्याची वेळ आली आहे. अभय काही बोलला नाही. तो फक्त आईकडे पाहत राहिला. आणि त्याला पहिल्यांदाच जाणवलं, ज्या आईवर त्याने वर्षानुवर्षे संशय घेतला, तीच आई त्याला एका भयानक सत्यापासून वाचवत होती. पण फाईलमधला सर्वात शेवटचा कागद अजून उघडायचा होता. आणि त्यावर लिहिलेलं सत्य अभयच्या संपूर्ण आयुष्याला नवं वळण देणार होतं. अभयने फाईलमधला शेवटचा कागद हातात घेतला. त्याचे हात थरथर कापत होते. कागदावर त्याच्या वडिलांची सही होती. खाली फक्त काही ओळी लिहिल्या होत्या. माझ्या मुलाला माझ्या मृत्यूचं खरं कारण कधी सांगितलं गेलं तर त्याने आपल्या काकांवर द्वेष करू नये. माझी इच्छा फक्त एवढीच आहे की माझ्या मुलाने आपलं आयुष्य शांततेत जगावं. अभय बराच वेळ तो कागद पाहत राहिला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बाबांना माहीत होतं की हे सगळं एक दिवस माझ्यासमोर येणार आहे. माधवराव शांतपणे म्हणाले, हो, पण त्यांनी तुझ्या मनात कोणाविषयी दोष निर्माण होऊ नये म्हणून सत्य लपवलं. अभयने आईकडे पाहिलं. आई, तू हे सगळं एकटीने कसं सहन केलंस? सुमित्रा हलकसं हसली. तू माझ्यासमोर होतास ना, मग मी एकटी कुठे होते? हे शब्द ऐकून अभयला स्वतःच्या वागण्याची खूप खंत वाटली. त्याने आईचा हात धरला. मी तुला इतकी वर्ष चुकीची समजत राहिलो. सुमित्रा म्हणाली, मुलगा आईला चुकीचं समजला म्हणून आईचं प्रेम कधी कमी होत नाही. तेवढ्यात माधवरावांनी आणखी एक कागद बाहेर काढला. अभय, अजून एक गोष्ट आहे. अभयनं त्यांच्याकडे पाहिलं. काय? तुझ्या बाबांनी जी जमीन तुझ्यासाठी ठेवली होती ती आता कायदेशीररित्या पूर्णपणे तुझ्या नावावर आहे. अभय आश्चर्यचकित झाला. म्हणजे? तुझ्या आईने गेली 20 वर्ष त्या जमिनीवरचा हक्क जपण्यासाठी खूप संघर्ष केला, पण तिने त्यातून स्वतःसाठी 1 रुपयाही घेतला नाही. अभयने आईकडे पाहिलं. आई, तू स्वतःसाठी काहीच घेतलं नाहीस. सुमित्रा हसली. मला काय हवं होतं? तुझं शिक्षण झालं, तुझं लग्न झालं, तू सुखी आहेस, माझ्यासाठी तेच सगळं आहे. अभय काही बोलू शकला नाही. तो आईसमोर खाली बसला. आई, आजपासून तू माझ्यासोबत राहशील. सुमित्राने मान हलवली. मला तुझ्या घरात जागा नको रे. अभयने तिचा हात धरला. घरात जागा नाही आई, माझ्या आयुष्यात तुझी जागा आहे. सुमित्राच्या डोळ्यात अश्रू आले. पण त्याचवेळी बाहेरून एका गाडीचा आवाज आला. माधवराव खिडकीजवळ गेले. त्यांच्या चेहऱ्यावर अचानक गंभीर भाव आले. अभय, काय झालं? माधवराव हळू आवाजात म्हणाले, तुझे काका इथे आले आहेत. अभय दाराकडे पाहत उभा राहिला. 20 वर्ष लपलेले सत्य आता सगळ्यांसमोर येणार होतं. पण त्याला अजून माहीत नव्हतं त्याचे काका सत्य सांगायला आले होते की ते पुन्हा एकदा सगळं लपवायला. दारावरची बेल वाजली. अभयने दार उघडलं.
समोर त्याचे काका उभे होते. वय झालं होतं. चेहऱ्यावरचा आत्मविश्वास कुठेतरी हरवला होता. काकांनी घरात पाऊल ठेवलं आणि त्यांची नजर थेट सुमित्रावर गेली. सुमित्रा, अजूनही तू त्याला सगळं सांगितलं नाहीस? अभय पुढे आला. मला आता सगळं माहीत आहे. काका काका काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी खाली मान घातली. मग मला काही लपवण्याचा अधिकार नाही. घरात शांतता पसरली. काका हळू आवाजात म्हणाले, तुझ्या बाबांशी माझा जमिनीवरून वाद झाला होता. मला वाटत होतं ती जमीन माझ्या मुलांसाठी असावी, पण तुझ्या बाबांनी ती तुझ्या नावावर ठेवण्याचा निर्णय घेतला. अभय काहीच बोलला नाही. मी चुकीचा होतो. काका पुढे म्हणाले, तुझ्या बाबांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या मृत्यूसाठी मी जबाबदार नव्हतो. अभयनं विचारलं, मग बाबांच्या मृत्यूमागचं खरं कारण काय होतं? काकांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवशी तुझ्या बाबांना काही कागद सुरक्षित ठिकाणी पोहोचवायचे होते. त्यांना घाई होती. रस्त्यात झालेल्या अपघातात त्यांचा आवाज थांबला. त्यांचा मृत्यू झाला. सुमित्राने डोळे मिटले. अभयच्या मनात 20 वर्षापासून असलेला प्रश्न आज संपला. काका म्हणाले, पण माझी सर्वात मोठी चूक दुसरी होती. मी तुझ्या आईला घाबरवलं. तिला वाटलं होतं की मी तुलाही या वादात ओढेन, म्हणून तिने तुझ्यापासून सगळं लपवलं. अभयने काकांकडे पाहिलं. राग होता, पण त्याचवेळी त्याला बाबांचे शेवटचे शब्द आठवले, माझ्या मुलाने द्वेष करू नये. अभयने दीर्घ श्वास घेतला. काका, बाबांनी मला कोणाचाही द्वेष करायला शिकवलं नाही. काका खाली मान घालून उभे राहिले. अभय आईजवळ गेला. आई, आता एकही गोष्ट माझ्यापासून लपवायची नाही. सुमित्राच्या डोळ्यात अश्रू आले. आता काहीच लपवणार नाही. अभयने तिचा हात धरला. त्या क्षणी 20 वर्षाचा गैरसमज संपला होता. पण सुमित्राने कपाटातून एक छोटंसं जुनं पाकिट काढलं. अभय, हे मात्र मी आजपर्यंत उघडलं नाही. काय आहे यात? ती म्हणाली, तुझ्या बाबांनी माझ्यासाठी ठेवलेले शेवटचं काहीतरी. अभयने ते हातात घेतलं आणि त्याला जाणवलं, इतकं सगळं सत्य समोर आलं असूनही त्याच्या बाबांची शेवटची इच्छा अजूनही त्याच्यापर्यंत पोहोचवायची बाकी होती. अभयने ते जुनं पाकिट हातात घेतलं. काही क्षण तो ते उघडायलाच तयार नव्हता. 20 वर्ष आईने ते जपून ठेवलं होतं. शेवटी त्याने हळूच ते उघडलं. आत एक जुना फोटो होता. फोटोमध्ये अभय अगदी लहान होता. त्याच्या वडिलांनी त्याला आपल्या खांद्यावर बसवलं होतं आणि सुमित्रा त्यांच्या बाजूला उभी होती. फोटोच्या मागे वडिलांनी स्वतःच्या हाताने काही शब्द लिहिले होते. अभय ते शब्द वाचू लागला. अभय, मोठा झाल्यावर त्याला एवढंच सांग, माणूस श्रीमंत पैशाने होत नाही, तर आपल्या माणसांना जपून होतो. अभयच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पुढे लिहिलं होतं, माझ्या जाण्यानंतर सुमित्राने तुला एकट्याने वाढवलं, तर तिची कधीही उपेक्षा करू नकोस. तिच्या त्यागाची किंमत तुला कदाचित कधीच पूर्ण समजणार नाही. अभयने पत्र छातीशी धरलं. बाबा. सुमित्रा शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. अभय तिच्याजवळ गेला. आई, मला आज कळलं की तू माझ्यासाठी काय केलंस. सुमित्रा म्हणाली, मला काही नको रे. अभय हसला. मला माहीत आहे. तो थोडा थांबला. पण आता माझं एक वचन आहे. काय? तू उरलेलं आयुष्य माझ्यासाठी जगलीस. आता उरलेलं आयुष्य मी तुझ्यासाठी जगेन. सुमित्राच्या डोळ्यात अश्रू आले. राधिकाही ते दृश्य पाहून भावूक झाली. त्या दिवशी अभयने एक निर्णय घेतला. त्याने बाबांनी ठेवलेली जमीन विकली नाही. उलट त्या जमिनीवर एक छोटंसं घर बांधलं. घराच्या अंगणात त्याने एक फलक लावला, सुमित्रा निवास. सुमित्राने फलक पाहिला आणि अभयकडे पाहत म्हणाली, माझ्या नावाने घर का? अभय हसला. कारण या घराची खरी मालकीण तूच आहेस. सुमित्राने मुलाच्या डोक्यावर हात ठेवला. त्या दिवशी तिच्या चेहऱ्यावर 20 वर्षांनी एक वेगळं समाधान दिसत होतं. पण कथा इथे संपली नाही. काही दिवसांनी अभयला वडिलांची जुनी कागदपत्र पुन्हा पाहताना एक गोष्ट लक्षात आली. एका कागदावर एका व्यक्तीचं नाव होतं आणि ते नाव त्याच्या काकांचंही नव्हतं, माधवरावांचंही नव्हतं. अभयने ते नाव पाहिलं आणि त्याच्या मनात पुन्हा एक प्रश्न निर्माण झाला. बाबांच्या मृत्यूच्या दिवशी त्यांच्यासोबत शेवटचा कोण होता? अभय त्या कागदाकडे बराच वेळ पाहत राहिला. त्यावर लिहिलेलं नाव होतं, शंकर देशमुख. अभयने आईकडे पाहिलं. आई, तुला हे नाव माहीत आहे का?
सुमित्राचा चेहरा अचानक गंभीर झाला. हो. कोण होते ते? ती काही क्षण शांत राहिली. तुझ्या बाबांच्या ऑफिसमध्ये ते त्यांच्यासोबत काम करायचे. अभयला आश्चर्य वाटलं. मग बाबांच्या मृत्यूच्या दिवशी ते त्यांच्यासोबत होते का? सुमित्राने हळूच मान हलवली. हो, पण त्यानंतर ते अचानक शहर सोडून गेले. अभयच्या मनात पुन्हा प्रश्न निर्माण झाले. माधवरावांनी ते नाव ऐकताच कपाळावर आठ्या पाडल्या. शंकर, म्हणजे तो अजून जिवंत आहे? माहीत नाही, सुमित्रा म्हणाली. अभयने ठरवलं, मला त्याला शोधायचं आहे. 2 दिवसांनी अभयला शंकरबद्दल एक जुना पत्ता मिळाला. तो तिथे पोहोचला. एका छोट्याशा घराच्या दारावर त्याने टकटक केली. दार एका वृद्ध माणसाने उघडलं. अभयने फोटो दाखवला. आपण शंकर देशमुख आहात? वृद्ध माणूस काही क्षण फोटो पाहत राहिला. मग त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तू अभय? अभय थक्क झाला. तुम्हाला माझं नाव माहीत आहे? शंकर हळू आवाजात म्हणाले. तुझ्या बाबांनी मला तुझ्याबद्दल सगळं सांगितलं होतं. अभय आत गेला. शंकररावांनी एक जुनी पेटी उघडली. त्यातून त्यांनी एक फोटो बाहेर काढला. हा फोटो तुझ्या बाबांनी त्यांच्या मृत्यूच्या काही तास आधी मला दिला होता. अभयने फोटो हातात घेतला. फोटोच्या मागे एक तारीख होती आणि खाली लिहिलं होतं, जर मला काही झालं तर हा फोटो अभयपर्यंत पोहोचव. अभयने फोटो नीट पाहिला. त्यात त्याचे वडील, शंकर आणि आणखी एक व्यक्ती उभी होती. अभयच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. ती व्यक्ती त्यांचा काका नव्हता. माधवरावही नव्हते. ती व्यक्ती होती अभयच्या वडिलांचा सर्वात जवळचा मित्र, ज्याचं नाव सुमित्राने कधीच घेतलं नव्हतं. अभयने थरथरत्या आवाजात विचारलं, शंकर काका, हा माणूस कोण? शंकररावांनी दीर्घ श्वास घेतला. तोच तुझ्या बाबांच्या आयुष्यातील सर्वात मोठं रहस्य होता. अभय स्तब्ध झाला आणि शंकरांनी पुढचं वाक्य सांगितलं. तो माणूस तुझ्या वडिलांचा मित्र नव्हता. तो तुझ्या वडिलांचा सक्का भाऊ होता. अभयच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. पण मग त्याच्या वडिलांनी स्वतःच्या भावाला इतकी वर्ष सगळ्यांपासून का लपवलं होतं? याच प्रश्नाचं उत्तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबांचं आयुष्य बदलणार होतं. अभय काही क्षण शंकर काकांकडे पाहतच राहिला. माझ्या बाबांचा सक्का भाऊ? शंकर काकांनी मान हलवली. हो, पण त्याचं नाव घरात घेणंसुद्धा तुझ्या बाबांनी बंद केलं होतं. का? शंकर काका काही क्षण शांत राहिले. कारण तुझ्या बाबांच्या लग्नाच्या आधी दोन्ही भावांमध्ये मोठा वाद झाला होता. तुझ्या काकांनी वडिलांच्या संपत्तीचा गैरवापर केला होता. तुझ्या बाबांनी त्याला विरोध केला आणि दोघे वेगळे झाले. अभयने विचारलं, मग ते पुन्हा कधी भेटले? तुझ्या जन्माच्या वेळी. अभय आश्चर्यचकित झाला. माझ्या जन्माच्या वेळी? हो. तुझ्या बाबांनी सगळा राग बाजूला ठेवून आपल्या भावाला बोलवलं होतं. पण एक अट ठेवली होती. तो तुझ्या आयुष्यात हस्तक्षेप करणार नाही. मग ते माझ्या बाबांच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्यासोबत होते का? शंकर काकांनी हळू आवाजात उत्तर दिलं. कारण तुझ्या बाबांना त्याच्याकडून एक महत्त्वाची मदत हवी होती. अभय पुढे झुकला. कसली? तुझ्या बाबांना माहीत होतं की जमिनीच्या कागदांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना कायदेशीर पुरावे सुरक्षित ठिकाणी ठेवायचे होते. तुझ्या बाबांनी आपल्या भावावर पुन्हा एकदा विश्वास ठेवला. अभय शांत झाला. मग अपघाताच्या दिवशी काय झालं? शंकर काकांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवशी तुझ्या बाबांनी मला फोन केला होता. ते म्हणाले होते, अभयला काही झालं तर त्याची आई एकटी पडेल, तिची काळजी घे. अभयच्या डोळ्यात अश्रू आले. आणि त्यानंतर त्यांचा अपघात झाला. शंकर काकाने आणखी एक कागद अभयच्या हातात दिला. हा कागद तुझ्या बाबांनी त्यांच्या भावासाठी लिहिला होता. अभयने तो उघडला. त्यात लिहिलं होतं, भाऊ, भूतकाळात जे झालं ते विसर. माझ्या मुलासाठी तरी आपण पुन्हा भाऊ बनूया. अभयच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला जाणवलं, ज्यांना तो वर्षानुवर्ष शत्रू समजत होता, त्यांच्या मागेही एक अपूर्ण नातं आणि पश्चाताप दडलेला होता. पण शंकर काकांनी अचानक त्याचा हात धरला. अभय, अजून एक गोष्ट आहे. काय? तुझ्या बाबांचा अपघात झाल्यानंतर तुझ्या काकांनी एक व्यक्तीला भेटून काहीतरी दिलं होतं. कोणाला? शंकर काका काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी एक नाव घेतलं, माधवरावांना. अभयच्या मनात पुन्हा प्रश्न उभा राहिला. माधवरावांनी हे त्याच्यापासून का लपवलं होतं? आणि त्या भेटीत नेमकं काय झालं होतं?
20 वर्षापासून लपवलेलं शेवटचं रहस्य आता उलगडण्याची वेळ आली होती. आभाच्या मनात आता एकच प्रश्न होता. माधवरावांनी काकांकडून नेमकं काय घेतलं होतं? तो थेट माधवरावांकडे गेला. मला सगळं खरं सांगा. बाबांच्या अपघातानंतर काकांनी तुम्हाला काय दिलं होतं? माधवराव काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी कपाटातून एक जुना कागद बाहेर काढला. हा. अभयने कागद हातात घेतला. तो पाहता त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. तो जमिनीचा मूळ कागदपत्रांचा एक भाग होता. हे तुमच्याकडे कसं आलं? माधवराव म्हणाले, तुझ्या काकांनी मला दिलं होतं. त्यांना भीती होती की हे कागद चुकीच्या लोकांच्या हातात गेले तर तुझ्या आईचं आणि तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. अभय गोंधळला. पण काका तर जमिनीवर हक्क सांगत होते. हो, पण नंतर त्यांना स्वतःची चूक समजली. माधवरावांनी दीर्घ श्वास घेतला. तुझ्या बाबांच्या मृत्यूनंतर तुझ्या काकांना खूप पश्चाताप झाला. त्यांनी ठरवलं की जमीन तुझ्या नावावरच राहिली पाहिजे. अभयच्या डोळ्यात पाणी आलं. मग त्यांनी आईला हे का सांगितलं नाही? कारण त्यांना वाटत होतं की तुझी आई त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. काही क्षण घरात शांतता पसरली. अभयला आता जाणवत होतं की गेली 20 वर्ष प्रत्येक व्यक्ती आपल्या पद्धतीने एकच गोष्ट जपण्याचा प्रयत्न करत होती. त्याच्या वडिलांची शेवटची इच्छा. अभय घरी परतला. त्याने आईसमोर सगळं सांगितलं. सुमित्राच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणजे इतकी वर्ष मी ज्याच्यावर राग धरला त्याने शेवटी तुझं भविष्य जपलं. अभय म्हणाला, हो आई. दुसऱ्या दिवशी अभय आपल्या काकांकडे गेला. काका शांतपणे अंगणात बसले होते. अभय त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिला. काकांनी वर पाहिलं. कशासाठी आलास? अभयने त्यांच्या हातावर हात ठेवला. बाबांसाठी. काकांच्या डोळ्यात पाणी आलं. मला माफ करशील? अभय काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, मी तुमचं सगळं विसरू शकणार नाही, पण बाबांची शेवटची इच्छा मी नक्की पूर्ण करेन. काका रडू लागले. अभयने त्यांना मिठी मारली. त्या दिवशी 20 वर्षानंतर 2 तुटलेली नाती पुन्हा जोडली गेली. पण अजून एक व्यक्ती होती जिच्यासाठी बाबांनी शेवटची इच्छा लिहून ठेवली होती. सुमित्रा. आणि अभयने ठरवलं आईला आता तिच्या आयुष्यात पहिल्यांदा स्वतःसाठी जगायला शिकवायचं. पण त्यासाठी त्यांनी घेतलेला निर्णय ऐकून सुमित्राच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. कारण अभयने तिच्यासाठी एक अशी गोष्ट केली होती जी तिने आयुष्यभर स्वप्नातही पाहिली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी अभय आईला घेऊन शहरात गेला. सुमित्राला काहीच कल्पना नव्हती. आपण कुठे चाललो आहोत? अभय फक्त हसला. तिथे गेल्यावर कळेल. गाडी एका छोट्याशा सुंदर घरासमोर थांबली. घर साधं होतं, पण अंगण मोठं होतं. बाजूला फुलांची बाग होती. सुमित्रा गाडीतून उतरली. हे घर? अभय म्हणाला, तुझं. सुमित्रा काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. माझं? हो आई. आयुष्यभर तू माझ्यासाठी घर सांभाळलंस. आता तुझ्या मनासारखं घर तुला मिळायला हवं. सुमित्राच्या डोळ्यात अश्रू आले. पण मला या सगळ्यांची काय गरज? अभय तिच्या जवळ गेला. गरज नव्हती आई. हक्क होता तुझा. सुमित्राने घराच्या अंगणाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांसमोर तिचं जुनं आयुष्य उभं राहिलं. पतीचं जाणं, एकटेपण, मुलाला शिकवण्यासाठी केलेली मेहनत, स्वतःची इच्छा बाजूला ठेवलेले असंख्य दिवस. आणि आज तिचा मुलगा तिच्यासमोर उभा होता. तिने अभयच्या डोक्यावर हात ठेवला. मला वाटायचं माझं आयुष्य तुझं भविष्य घडवण्यातच संपेल. अभय हसला. नाही आई, तुझं आयुष्य आता सुरू होईल. त्या दिवसापासून सुमित्राच्या आयुष्यात बदल झाला. तिने अंगणात फुलांची बाग केली. दर सकाळी झाडांना पाणी घालताना ती आनंदाने गाणं गुणगुणायची. राधिका आणि अभय आठवड्याच्या शेवटी तिच्याकडे यायचे. घर पुन्हा हसण्याने भरून गेलं. एके दिवशी अभयला आईच्या जुन्या कपाटात बाबांचा फोटो सापडला. फोटोच्या मागे एक छोटीशी ओळ होती. माझ्या मुलाला सुखी पाहिलं की माझं आयुष्य पूर्ण होईल. अभय बराच वेळ तो फोटो हातात घेऊन बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू होते. तो आईजवळ गेला. आई, बाबांचं स्वप्न पूर्ण झालं. सुमित्रा हसली. हो, पण तुझ्या बाबांचं एक स्वप्न अजून बाकी आहे. काय? आपण सगळे एकत्र बसून जेवावं. अभय हसला. ते तर आजच करूया. त्या रात्री अनेक वर्षांनी संपूर्ण कुटुंब एकाच टेबलवर बसलं. काकाही आले. माधवरावही होते. सुमित्रा सर्वांकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. 20 वर्षापूर्वी तुटलेलं कुटुंब पुन्हा एकत्र आलं होतं. पण जेवणानंतर काकाने अभयला एक जुना कागद दिला. हा तुझ्या बाबांचा शेवटचा कागद आहे.
अभयने तो उघडला आणि त्यात लिहिलेले शेवटचे वाक्य वाचून त्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. कारण त्या कागदावर त्याच्या बाबांनी फक्त एकच इच्छा लिहिली होती, माझ्या जाण्यानंतर माझ्या मुलाने माझ्या चुका नाही तर माझं प्रेम आठवावं. त्या रात्री सगळे निघून गेल्यानंतर घरात फक्त अभय आणि सुमित्रा होते. अभय बाबांचा तो कागद पुन्हा पुन्हा वाचत होता. आई, बाबांना खरं सगळं आधीच माहीत होतं का? सुमित्रा हळूच म्हणाली, हो, तुझ्या बाबांना त्यांच्या जाण्याची भीती नव्हती, पण तुला माझ्याशिवाय एकटं पडण्याची भीती होती. अभयने आईचा हात धरला. आणि मी मात्र तुला चुकीचं समजत राहिलो. गेलं ते जाऊ दे, पण मला ते विसरायचं नाही. सुमित्रा त्याच्याकडे पाहत राहिली. अभय पुढे म्हणाला, कारण त्या चुकीमुळे मला एक गोष्ट समजली. आई जवळ असताना तिची किंमत कळत नाही, ती दूर गेल्यावर तिची आठवण येते. सुमित्राच्या डोळ्यात पाणी आलं. काही महिन्यांनी सुमित्राच्या वाढदिवसाचा दिवस आला. अभयने घरात छोटंसं सेलिब्रेशन ठेवलं. सुमित्राला काहीच माहीत नव्हतं. ती अंगणात आली आणि समोर पाहून थबकली. भिंतीवर तिच्या आणि अभयच्या जुन्या फोटोंचा छोटासा संग्रह लावला होता. मध्यभागी एक मोठा फोटो होता, सुमित्रा आणि तिचे पती लग्नाच्या दिवसाचा. त्याखाली अभयने एक वाक्य लिहिलं होतं, ज्यांनी स्वतःचं आयुष्य विसरून माझं आयुष्य घडवलं त्या माझ्या आईला. सुमित्राच्या डोळ्यात अश्रू आले. अभय तिच्याजवळ गेला. आई, वाढदिवसाच्या शुभेच्छा. मला एवढं सगळं का केलंस? अभय हसला, कारण तू माझ्यासाठी आयुष्यभर केलंस. सुमित्राने मुलाला मिठी मारली. त्या मिठीत 20 वर्षाचा राग, गैरसमज आणि वेदना विरघळून गेल्या. काही दिवसांनी अभयने बाबांच्या नावाने गावात एक छोटं वाचनालय सुरू केलं. उद्घाटनाच्या वेळी त्यांनी फक्त एवढंच म्हटलं, माझ्या बाबांनी मला संपत्तीपेक्षा मोठी गोष्ट दिली, माणसांची किंमत समजण्याची शिकवण. आणि माझ्या आईने ती शिकवण आयुष्यभर जगून दाखवली. सुमित्रा मागे उभी होती. तिच्या चेहऱ्यावर अभिमान होता. तिला त्या क्षणी जाणवलं, तिने मुलाला मोठं करण्यासाठी जे काही गमावलं होतं त्यापेक्षा कितीतरी मोठं समाधान तिला आज मिळालं होतं. पण कार्यक्रम संपल्यानंतर अभयने आईला एक छोटंसं पाकिट दिलं. सुमित्राने विचारलं, आता हे काय? अभय हसला, हे तुझ्यासाठी नाही, बाबांसाठी आहे. ती गोंधळली, म्हणजे? अभय म्हणाला, त्यांनी ज्या घरात आपलं कुटुंब पुन्हा एकत्र पाहण्याचं स्वप्न पाहिलं होतं, तिथे आपण सगळे उद्या कायमचे एकत्र राहायला जाणार आहोत. सुमित्राच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. आणि 20 वर्षानंतर त्या घरात पुन्हा एकदा कुटुंबाचा हसण्याचा आवाज घुमणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्रा लवकर उठली. तिने घर आवरलं, देवासमोर दिवा लावला आणि आपल्या पतीच्या फोटोसमोर उभी राहिली. फोटोसमोर हात जोडून ती हळू आवाजात म्हणाली, आज तुमचं स्वप्न पूर्ण होतंय. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. थोड्याच वेळात अभय, राधिका आणि काका तिथे आले. अभयने आईचा हात धरला, चल आई. सगळ्या त्या जुन्या घराकडे निघाले. घराचा दरवाजा उघडता सुमित्रा काही क्षण स्तब्ध उभी राहिली. अंगणात अभयने एक छोटंसं झाड लावलं होतं. त्याच्या शेजारी एक फलक होता, हे घर त्या आईसाठी जिने स्वतःचं आयुष्य मुलाच्या भविष्यासाठी दिलं. सुमित्राने तो फलक पाहिला आणि डोळे पाणावले. ती अभयकडे वळली, बाळा, मला यापेक्षा मोठं काहीच नको. अभय म्हणाला, मलाही नाही आई. त्या रात्री सगळे एकत्र जेवायला बसले. काका शांतपणे सुमित्राकडे पाहत होते. वहिनी, मला माफ करा. सुमित्राने त्यांच्या हातावर हात ठेवला. आपण सगळ्यांनी भूतकाळात चुका केल्या, पण आता त्या चुका पुढच्या पिढीपर्यंत जाऊ नयेत. काकांच्या डोळ्यात अश्रू आले. राधिका म्हणाली, आज खरंच हे घर पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. अभय हसला, कारण घर भिंतीने नाही, माणसांनी पूर्ण होतं. सगळे शांत झाले. त्या क्षणी सुमित्राने आपल्या पतीच्या फोटोसमोर पाहिलं. तिला असं वाटलं, जणू ते कुठेतरी दूर उभे राहून आपल्या कुटुंबाकडे पाहत आहेत. काही वर्षांनी त्या घरात अजून एक छोटा सदस्य आला. अभयला मुलगा झाला. त्याने मुलाचे नाव ठेवलं सुमित. सगळ्यांनी विचारलं, हे नाव का? अभय हसला, माझ्या आईच्या नावातून आणि बाबांच्या आठवणीतून. सुमित्राने नातवाला हातात घेतलं. तिच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून अभयच्या डोळ्यातही पाणी आलं. त्याला त्या दिवशी एक गोष्ट पूर्णपणे समजली, आई कधीच आपल्या मुलाकडून
मोठ्या गोष्टी मागत नाही. तिला फक्त एवढंच हवं असतं, मुलाने तिच्या त्यागाला विसरू नये. तिच्याशी 2 शब्द प्रेमाने बोलावेत आणि आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर तिला असं वाटावं, मी माझ्या मुलाला मोठं करताना काहीही गमावलं नाही. माझं आयुष्य सार्थक झालं. सुमित्राने अभयकडे पाहून हसत विचारलं, बाळा, आता तरी माझ्यावर विश्वास ठेवशील ना? अभयने तिचा हात हातात घेतला. आई, आता तुझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी मला कोणत्याही पुराव्याची गरज नाही. आणि त्या क्षणी 20 वर्षापासून मनात साठवलेला गैरसमज पूर्णपणे संपला. एका आईचा त्याग जिंकला, एका मुलाचा गैरसमज हरला आणि एका वडिलांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण झालं. आई आपल्या मुलासाठी किती काही सहन करते हे अनेकदा मुलाला उशिरा समजतं. पण आईला समजून घेण्यासाठी तिच्या त्यागाचा हिशोब नको, फक्त तिच्या मनाकडे पाहण्याची गरज असते. कधी कधी गैरसमज इतके मोठे होतात की आपल्या अगदी जवळच्या माणसांचं प्रेमही आपल्याला दिसत नाही. अभयला आईचा त्याग समजायला 20 वर्ष लागली. पण सुमित्राने मात्र त्या 20 वर्षात एकदाही आपल्या मुलावरचं प्रेम कमी होऊ दिलं नाही. आईच्या प्रेमाची किंमत कळण्यासाठी आईला गमावण्याची वेळ येऊ देऊ नका. आजही तुमच्या घरात तुमच्यासाठी न बोलता खूप काही करणारी आई असेल तर तिच्याजवळ बसा, तिचा हात हातात घ्या आणि फक्त एवढंच म्हणा, आई तू आहेस म्हणूनच माझं आयुष्य पूर्ण आहे. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या कथेसोबत. तोपर्यंत आपल्या माणसांना जपा. धन्यवाद.